चला फास्ट अमर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला बंदर रवी सुरेख चेंडू पहिला चेंडू बॉल बॅक्टर आहे मिसफील्ड होते एक धावी मात्र पूर्ण कर एक धावेने स्त्री गणेश ओपन करतोय जवी संघ टायगर लिओन सगळं खातं उघडतं आपलं टायगर सगळं सलामीची जोडी आपण रवी आणि राजू पाहतोय पण एकदा गोलंदाजी मार्कवर अमार वैयक्तिक पहिलं बस संघाचं पहिली षटक घेतोय पॉवर प्लेचं षटक आहे आपण म्हणजे 20 मिनिटात आपल्या 4 षटक फेकायचे आहेत लवकर तर सामना असणार आहे स्टार 11 पक्ष बिगनर एक बिग फाईट सामना असणार आहे दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना अमर गोलंदाजी मार्क स्ट्रायकर राजू पहिला चेंडू बॅकवर्ड अप्पर कट करतो चेंडूला चेंडू यावेळेला 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये जातोय जोपर्यंत चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये फील्ड होतोय 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत 2 ने धाव संख्या वाढते धाव संख्या धाव फलकात आपण पाहतोय यावेळी 3 धावा आपण पाहतोय पण अमर गोलंदाजी मार्कवर आपण ही स्पर्धा पाहतात त्रिमूर्ती नगर चॅम्पियन लीग स्पर्धा पाहतोय नॉकआउट सिस्टम स्पर्धा पाहतोय अतिशय सुरेख चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज बाद होतोय इथं मात्र बिग विकेट पहिला फलंदाज बाद होतोय राजूच्या स्वरूपात मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव अरे चुटकी क्या बोल रही है यार हाँ मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव डीजे रोहित बिरयानी महंगी है तंदूरी महंगी है सबसे सस्ता है वड़ा पाव मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव अरे मुंबई में सबसे मशहूर है यार वड़ा पाव थँक्यू डीजे मास्टर खरं सर्वांना गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आवडणारं खाद्य वडापाव जबरदस्त गीत लावलंय यशवंत शेलाराने नवीन फलंदाज होतो यावेळी आपण बघतोय सुनील येतोय नवीन फलंदाज चेंडू घेऊन करतो ताट्या सरकारमध्ये जोपर्यंत ब्लॉकला इथे मात्र चेंडू फीड होतोय एक धाव इथे मात्र मिळते चेंडू अचूक फिकी करते गोलंदाज मात्र अमर चेंडूला फीड करत नाही एक धाव मिळते मात्र बघा इथे पैसे हरवले जर कोणाला सापडले असतील तर आणून द्यायचे असते 500ची नोट आहे अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो यावेळेला रवी चेंडू बॅटचा का संपर्क होत नाहीये धावचेंडूची समाप्ती होते अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतो यावेळी धावसंख्या धाव फलकात 4 अतिशय चांगली गोलंदाजी करतो अंबर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला फलंदाज रवी शेकला सुनील स्टेप आउट झाले ते पुढे सरसावलं चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो यावेळी 4 धावा आहेत त्याऐवजी आपण टायगर रेल्वे संघाची धावसंख्या 4 धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्ती दरम्यान आता गोलंदाजी कोण सज्ज होतो दुसऱ्या षटक कोण घेतोय चला त्याला फास्ट पंचांना विनंती असणारे दरबड भाले रवाडे अतिश चौधरी यांना विनंती करतोय चला जरा लवकर टायगर आणि जेबीसी ए मध्ये सामना आपण पाहतोय तर अतिशय चांगला सामना आपल्या बघणार स्टार 11 आणि विघ्नहर्ता मध्ये सामना आपण पाहणार आहोत बिग फाईट सामना असणार रुपेश गोंधळजी मार्कवर रुपेश स्ट्राईकरला फलंदाज आपण पाहतो यावी सुनील रुपेश गोंधळजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकडून करतायत धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो टायगर संघाची एक गडी बाद धावसंख्या 5 पाहतो आपण
रुपेश ऑन साईडला चेंडूला भिरकावून देतोय. चेंडू मिड विकेटला अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पंचांचा इशारा काय तो पाहायचा आम्हाला. चला आमचे व्हॉलेंटियरनी सांगायचं आम्हाला षटकार आहे का काय आहे. यस षटकार आहे कारण आमच्या सर्व प्रेक्षकांनी पण बघितलं, आयोजकांनी पण बघितलं होतं, पण हे खेळाडू मात्र रीतीरितर स्पोर्ट्समॅनशिप दाखवत नाहीयेत. बघा आपली स्पोर्ट्समॅनशिप दाखवा. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा होत आहेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर चेंडूला खेळून काढतो. याला मिडॉन चेंडू जोपर्यंत फीड होतो लॉंगचा खेळ होतो, चेंडूला फीड करतो. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आपण बघतो. सुनील चांगली फलंदाजी करतो. या स्ट्राईकला आपण बघतोय रवीला फांतोय. रुपेश राईट आर्म ओव्हरकडे मारा करतो. स्ट्राईकला बघतो सुनील. चेंडू पुणे ऑन साईडला मिड विकेटच्या डोक्यावर ना जबरदस्त टायमिंग. 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या वाढते. धावसंख्या 19 धावपड पाहतोय रुपेश. पण गोलंदाजी मार्कवर सायकल बंद सुनील. पुणे मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. यावेळी चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. गुडल्या स्पर्धेत चेंडू खाली राहिलाय. पुणे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. रुपेश पुण्यात गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडे मार्क होतो. अजदेगाव एणीकडून सायकल सुनील. पुण्यात अतिशय सुंदर फटका कव्हरच्या डोक्यानं घेऊन काढतो चेंडूला. चेंडू दीपेक्षा कव्हर मध्ये 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू सीमा पार. 4 धावा गुड शॉट. धावसंख्या धावफलकावरती वाढते. धावसंख्या चौकाराने 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. थोडंसं महागडे ठरतं. रुपेशच्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी सुनीलच्या माध्यमातून बघायला मिळते. सुनील 2 षटकार 1 चौकार दाखवलाय. सुरेख चेंडू बॉटमॅनचा वापर करतो. चेंडूला सन्मान देतोय. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणला होता. यावेळेला निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला. या षटक अंतिम चेंडून चांगला फेकलाय. षटक संपतं. 2 षटकाच्या समाप्ती. धावसंख्या आपण टायगर 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 2 षटका समाप्ती 24 धावा. डीजे 19 धावा दिल्यात या षटकामध्ये. रुपेशने तिसरं षटक पूर्ण घेऊन येतोय. कारण का 4 षटकाचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरणं ते अनिवार्य राहणार आहे. 75 गोलंदाजी कोण सज्ज होतोय. योगेश येतोय. योगेश पेंडकर आपण रायगड ते अतिशय चांगला खेळाडू. योगेश सुरेख चेंडू बॅक पडून कट करायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते योगेशच्या माध्यमातून. चेंडू आपण रवीला काय समजत. रवी सलामीचा फलंदाज आहे. योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज रवी. ऑन साईडला 1 षटकावरच्या डोक्यावर घेऊन काढतो. चेंडूला यायला अप्रतिम झेल पकडतो. ऑफ साईडला आपण कव्हर तसे थोडासा डीप होतं त्या सर्कलच्या बाहेर.
थँक्यू. धावसंख्या आपण बघितलं स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय टायगर इलेव्हन संघाची 24 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणि योगेश गोलंदाजी मार्गावर नवीन फलंदाज येतो यावेळी आपण पाहतोय अमोल येतोय. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज मात्र त्रिफळा चिततोय. 2 चेंडू ते योगेश 2 फलंदाजांना बाद करतोय. अमोल बाद झाला आता मात्र आशिष आणि रवी जोडी पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करते. स्ट्राईकला फलंदाज आसिफला पाहतो आपण. आसिफ योगेश अतिशय चांगली गोलंदाजी करतो. परत स्पर्धेची पहिली अटॅक पूर्ण करतोय का. चेंडू बॅकवर्ड कट करायचा प्रयत्न करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला भेटे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चार षटकांचा सामना. 30 षटक प्रगती पथावर आहे. थोडस व्यासपीठावर आपण थोडस सायलेंट राखायचं आहे यावेळी कारण का युट्यूबवर आपण लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा ही स्पर्धा केली जाते. योगेश गोलंदाजी मार्को स्ट्राईकला बंद रवी. चेंडू कुठल्या स्पर्धेने टेकअप होतोय. पंच मात्र यावेळी बघितले तर स्क्वेअर लेगचे पंच मला वाईट चिखून करतायत. पंच सुद्धा धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. 30 षटक प्रगती पथावर आहे. 25 टायगर इलेव्हन संघाची सातत्याने मैदानावर वादळ निर्माण होतं. यानंतर सामना असणारे विघ्नर आणि स्टार 11 मध्ये दोन्ही सगळ्या संघांकडे याचा एक बिग फाईट सामना बघायला मिळणार आहे. हा चेंडू स्टंपच्या खूपच बाहेर म्हणजे प्लॉट क्रमांक 1 वरची गाडी प्लॉट क्रमांक 5 वर येते. नितीन काळन संख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती 26 पाहतो आपण. पुणे गोलंदाजी मार्कवर योगेश स्ट्राईकला फलंदाज रवी नो स्ट्राईकला आसिफ. चेंडू सरळ घेऊन करतोय. चेंडू लोंगच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी रवीच्या माध्यमातून. चला स्टार 11 संघाचे संघनायक आपण विज्ञानता 11 संघाचे संघनायक आले. स्टार 11 संघाचे संघनायक घ्यायचंय. योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकरला फलंदाज आपण बघतो रवी. पुढे कट करतो चेंडूला. चेंडू पॉईंट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथं मात्र पूर्ण होतं का पाहायचंय. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा 3 षटकाच्या समाप्ती. तर चला स्टार 11 संघाचे संघनायक यायचं आहे. विघ्नहर्ता संघाचे संघनायक आलेले आहेत. सिकंदर उर्फ सिका यायचा आपण लवकर. 4 गोलंदाज वापर अनिवार्य राहणार आहेत. अंतिम षटकात तपायचं कोण घेऊन येतं यावी आपण वेळेत. तर सामना चालू आहे प्रेक्षकांच्या मध्ये. टायगर इलेव्हन पक्ष जेबीसी मध्ये आपण सामना पाहतोय. जेबीसी ए मध्ये सामना पाहतोय. चला तर लवकर लवकर फास्ट. स्टार 11 संघ आपण वेळेत तर स्टार 11 संघाचे संघनायक यायचं लवकर. चार षटकांचा सामना राहणार आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्टार 11 आणि विघ्नहर्तामध्ये नाणेफेक ते बिग फाईट सामना असणार या 2 संघांमध्ये. चेंडू यावेळेला भिरकावून देतो. परत लोंगाच्या मधनं
मिलिंद परदेशी गोलंदाजी मार्कवर येतोय. हे पण चेंडू सीमा पार जातोय का, चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय. 42 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अतिशय चांगली फलंदाजी आपण बघतोय. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. आसिफ अतिशय चांगली फलंदाजी करतो यावेळी. गोलंदाजी मार्कवर आपण मिलिंद एकदम पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावतो चेंडूला. चेंडू मिडविकेटच्या वन बाउन्स, मिडविकेटच्या डोक्यानं जातोय. चेंडू सीमा पार. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते मिडल ऑर्डर मधील आसिफच्या माध्यमातून. खरं माहिती अंतिम षटक आहे, त्यामुळे हाणामारी करणं फार गरजेचं. धावसंख्या धावफलकार जे आपण पाहतो यावेळी. थँक्यू. धावसंख्या आपण पाहतो 46. रवीच्या बॅटमधून मॅप करा. रवीच्या बॅटमधून अतिशय चांगली फलंदाजी होते. आसिफ नो स्ट्रायकला. मिलिंद पुन्हा हुक करतोय चेंडूला. बॅकवूड स्क्वेअर लाईनच्या डोक्यावरनं अप्रतिम फलंदाजी रवीच्या माध्यमातून. सलामीला आला रवी. अतिशय चांगली फलंदाजी करतोय आता मात्र. थँक्यू. धावसंख्या वाढते, धावसंख्या 52. अतिशय चांगली फलंदाजी करतो या षटकामध्ये. आपण बोलले तर पहिल्या चेंडूवरती चौका षटकार, दुसऱ्या चेंडू चौका. पुणे धावा भिरकावून देतोय चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरनं. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते. कारण का आपण बोलले तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि पाचव्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. पहिल्या सामन्यात नितीन हा संघ हरताना विजय संपादन केला, त्यामुळे नक्की ज्या संघाचे मनबल उंचावले असणार आहे. तर मात्र रवीने जबरदस्त फलंदाजी केली. धावसंख्या धावफलकार आपण पाहतो यावेळेला 58 धावा. ज्या कमी धावा त्या धावा मात्र या षटकामध्ये आतापर्यंत धावा आले तब्बल 26 धावा. मिलिंदचं षटक खूप महागडे ठरलंय. अतिशय चांगली फलंदाजी करतो रवी यावेळी. रवी वैयक्तिक धावा खेळतोय तो म्हणजे धावसंख्येवर. रवीच्या बॅटवर आता 3 उत्तुंग षटकार आहेत, 3 चौकार आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर मिलिंद तिकडे मार्क होतोय. अंतिम चेंडू ना, अंतिम चेंडू चौथ्या षटकात येईल. चेंडू पुण्याचा पुढे ससालाय. चेंडू लॉंगच्या मधनं 6 धावा. अतिशय महागड षटक पडतोय हा. या षटकात तब्बल धावा आल्या त्या बघितलं तर विचार केला तर 32 धावा आल्या आहेत. धावसंख्या दाखल करते आपण पाहतो यावेळी 64 धावा म्हणजे तब्बल 32 धावा या षटकात आल्या आहेत. पुरेपूर फायदा करून घेतलाय रवीने या षटकामध्ये. मिलिंदचं महागडे षटक ठरलंय. 64 धावा, 65 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे आपण बोलले तर यावेळी फलंदाजी करताना जिंकण्यासाठी जेबीसी ए संघाला पाहिजे. जेबीसी ए संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे ते मात्र गोलंदाजी करणार टायगर युवन संघ, कारण गोलंदाजी खूप चांगले. 65 धावांचं लक्ष. सामना जेव्हा इथे सुरू होणार तेव्हा एकदम आमचे साथी समाजक नितीन काळेंना डीजेला पण आम्ही एक संधी देणार होतो. Bye.
धन्यवाद बाळू पाटील. 64 धावा कुठल्या टायगर 11 संघाने, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जेबीसीसी ए संघ. ज्या टायगर संघ पहिल्या सामन्यात 43 धावांवरती ऑल आउट झाला होता, त्याच टायगर संघाने 64 धावा कुठल्या आहेत आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय. गोलंदाज राजू आणि स्ट्रायकरला फलंदाज पप्प्या. 2 सेकंडला रुपेश. पहिला चेंडू सन्मान दिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. तर एका बाजूला आपण बघतोय जेबीसीसी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय टायगर संघ. ज्या टायगर संघाने 42 धावांवरती ऑल आउट झालं होतं, मात्र समोरचा संघ होता तो म्हणजे कोकण बॉईज संघाला 15 धावांनी सामना गमवावा लागला होता. ही गोलंदाजी होती टायगर संघाची. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकला होता या टायगर संघाने. तोच टायगर संघाने आता मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 64 धावा कुठल्या आहेत. धावांचा डोंगर उभारून ठेवले ते म्हणजे जेबीसीसी ए संघासमोर. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती बिनबाद 2 अशी धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेस मात्र लो फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढती धावसंख्या 6 धावा धावपलकावरती. चांगली आणि दमदार सुरुवात करावी लागेल ती म्हणजे जेबीसीसी ए संघाला. यानंतर सामना असेल स्टार 11 वर्सेस विघ्नहर्ता. स्टार 11 संघ टॉस विन. यावेळेस मात्र टायमिंग स्ट्रोक मिड ऑफ रिझन मध्ये कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका जेबीसीसी ए संघाला. डीजे डीजे मास्टर नवीन फलंदाज योगेश होते. मात्र राजू चांगली गोलंदाजी करतोय. राजूने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 7 धावा खर्च केले, एक गडी सुद्धा बाद केलाय. तर आपण बघतोय सिद्धिविनायक संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय. यातून जिंकणारा एक संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. त्यानंतर सामना असेल स्टार 11 वर्सेस विघ्नहर्ता. 3 संघ टॉप 3 मध्ये येतील 12 संघांमधनं. त्यानंतर ड्रॉ उडवला जाईल. एका संघाला बाय मिळेल, तो संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना होईल. अंतिम विजेत्या संघालाच फक्त ट्रॉफी मिळणार आहे, कारण की चॅम्पियन ट्रॉफी आहे. त्यामुळे उपविजेत्या संघाला फक्त पारितोषिक मिळेल 11,000 रुपये. पंच वाईट चिकून करतायत. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतायत. एकली धावसंख्या वाढती धावसंख्या होती ती 7 धावा धावपलकावरती. 7 म्हटलं की 7 एप्रिल महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र टायमिंग स्ट्रोक मिड ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. मात्र झेल जमिनीला दान. मात्र फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद. धावसंख्या 8. What to go? फलंदाज अश्विन. यावेळेस मात्र अजून एक झटका जेबीसीसी संघाला. योगेश बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट.
8 धावा देऊन राजूने 2 फलंदाज बाद केलेत. गोलंदाज रवी, अश्विन गोलंदाज, अश्विन राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. अजून एक झटका जेबीसीसीए संघाला. जेबीसीसीए संघ पूर्णपणे बॅकफुटवर. नवीन फलंदाज सुनील येतो मैदानात. सेकंड फलंदाज बबलू. त्यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्रक्षे चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो, फेकी करतोय, फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 9 धावा धावपलकावरती. 65 धावांचं पाठलाग असताना फक्त आणि फक्त 9 धावा धावपलकावरती. त्यावेळेस मात्र पुढून खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामधनं. चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो, फेकी करतोय, 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या देती दुहेरी अंकामध्ये, डबल फिगर मध्ये 11 धावा धावपलकावरती. ऑप्शनच्या वायदाना चेंडू पंच वाईटची मध्ये धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देती 12. या स्पर्धेसाठी आपण बघतो आमच्या ऑफिशियल पंच दर्पण भालेराव आणि आतिश चौधरी, मॅन फ्रॉम चोळेगाव. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, 6 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज रवी राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र पुढून खेळायचा प्रयत्न, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल. धावसंख्या 19, 65 धावांचं लक्ष करत असताना या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 1 टू गो, लास्ट डिलिव्हरी, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र पुढून खेळायचा प्रयत्न, एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती जेबीसी संघाची धावसंख्या 20. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज आहे. चला फास्ट खेळायचंय, 12 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाज आसिफ, आसिफ गोलंदाजीसाठी सज्ज. आमच्या मान्यवर कक्षा एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझर्व मधनं, क्षेत्रक्षे चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय, 2 धावा. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 22. 11 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आहे. षटकार चौकारांची नितांत गरज आहे, ती म्हणजे जेबीसीसी संघाला. आसिफ, यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे.
एक धाव. धावसंख्या 23. 42 धावांची अजून गरज आहे. येणारे 10 चेंडू 42 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हलतोय डीप कव्हर पॉइंट रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. 2 धावा. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 25-40 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 40 धावा. गोलंदाज आसिफ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आसिफ मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. पुन्हा एकदा 2 धावा. अडतीस धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 8 धावा हव्या त्या 38 धावा. चेंडू आहे शिल्लक आहे ते 8. समीकरण थोडस माग होत चाललंय ते म्हणजे जेबीसीसी ए संघासाठी. जेबीसीसी बी संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. साई कृपा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ मात्र या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात बाहेर गेला. त्यानंतर नवदुर्गा सारखा वलाटे संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. 7 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 38. 7 चेंडू आणि 38 धावांची गरज. सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे टायगर 11 संघाच्या बाजूला. कारण मग सांगितलं मी टायगर 11 संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. कारण कमी धावात त्यांनी सामना जिंकला होता. पहिला सामना फक्त पहिल्या सामन्यात टायगर 11 संघाने 43 धावा केल्या होत्या आणि 44 धावांचं लक्ष होतं ते म्हणजे कोकण बॉईज संघासमोर. मात्र 15 धावांनी सामना जिंकला होता या टायगर संघाने. तोच टायगर संघ मात्र दुसऱ्या सामन्यात सुद्धा चांगली कमबॅक करतोय. 29 धावा धापल करते. 36 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज महेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. महेश एक महेश ठाकरे आपण बघतोय. ठाकूरपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू ज्यांना आम्ही ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा पहिला आमदार चषक मध्ये उपविजेता संघ ठरला होता. मात्र चेंडू 1 धाव सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 33. 5 चेंडू 32 धावांची गरज. येणारे 5 चेंडू आणि 32चं समीकरण. 4 चेंडू माफ करा. 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतिम चेंडू अजून एक डॉट चेंडू. 3 चेंडू 32चं समीकरण. सामना भाऊपुढे आपण बघतोय पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे टायगर 11 संघाच्या बाजूला. जवळजवळ आपण होते जेबीसीसी ए संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर जातोय. सिंगल.
यानंतर सामना असेल तो म्हणजे स्टार 11 वर्सेस विघ्नहर्ता. स्टार 11 संघ टॉस विन आहे. प्रथम क्षेत्ररक्षण. सर्व संघाला सूचना असेल की आपला 12 खेळाडू इथे कंपल्सरी पाठवायचे. नावं सांगण्यात या. 12 खेळाडू पाठवा आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे टायगर 11 संघाने. चला स्टार 11 संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण नावाचं आहे. सिद्धिविनायक संघ आणि टायगर 11 संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय 2-2 सामने जिंकून. जेबीसीसी ए संघाने पहिल्या सामन्यात साई ग्रुप संघाला पराभूत केलं होतं, मात्र तो संघ सुद्धा या स्पर्धेत बाहेर जातोय. चला विघ्नहर्ता संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे फलंदाज रवी, ज्याने वैयक्तिक 39 धावा केल्या आहेत. रवीने मॅन ऑफ द मॅच रवी टायगर संघाचा यायचे रवी, ज्याने 39 धावा कुठल्या आहेत वैयक्तिक. रवी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशरफ अली यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. म्हणजे गोलंदाज रवीने खरं अर्थाने धावा वाढवल्या. मी म्हणले